नमस्कार मित्रांनो, आज बऱ्याच दिवसानंतर तुमच्यासोबत राजकीय भाष्य करण्यासाठी मी आलेलो आहे। मध्यंतरी जे व्हिडिओ बनवले ते वेगवेगळ्या विषयांवर होते, परंतु आज हा व्हिडिओ बनवावा याच्यासाठी वाटला की सध्या महाराष्ट्रात काय सुरू आहे या विषयावर माझा एक लेख सुद्धा नुकताच प्रकाशित झाला। तर या निमित्ताने पहिले तर एक आठवण येते आहे की ना तलवार की धार से ना गोलियों की बौछार से बंदा डरता है सिर्फ परवरदिगार से, असा एक राजकुमार अभिनीत सिनेमा आहे। त्या सिनेमामध्ये हा एक डायलॉग होता। तर फक्त ना तलवारीला नाही घाबरत आणि बंदुकीलाही घाबरत नाही, बंदुकीच्या गोळ्यांनाही घाबरत नाही, पण घाबरतो कशाला तर फक्त देवाला। पण आजकाल तर असं झालेलं आहे, पर्टिक्युलरली आपल्या नेते मंडळींना असं झालेलं आहे की ते देवालाही घाबरत नाही आहे। तर मुद्दा असा आहे की गेल्या काही काळामध्ये नेत्यांचे आणि गुंड्यांचे संबंध जे आहे हे फार मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत। शिवाय काही नेत्यांनी गोळीबार केल्याच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत। गुंडांनी सुद्धा गोळीबार करून एकमेकांच्या हत्या रस्त्यावर केलेल्या आहेत। तर अशा घटना महाराष्ट्रात घडत आहेत। तर मुद्दा हा आहे की एवढ्या बंदुका यांच्याजवळ येतात कुठून, आणि बंदुका जर यांच्याजवळ येत असतील, रिव्हॉल्वर येत असतील, अत्याधुनिक शस्त्र येत असतील, तर याच्याकडे सरकारचं काही नियंत्रण आहे की नाही। आता माझ्या माहितीप्रमाणे जर बंदुकीचा परवाना पाहिजे असेल तर तो परवाना मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तो परवाना मिळतो। त्यासाठी आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयात जावं लागते। तर मग असं प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी असे किती परवाने दिलेले आहेत, या परवान्यासह बंदुका आहेत असे किती नेते मंडळी आहेत। आणि काय होते की जेव्हा एखाद्या माणसावर पद आहे, प्रतिष्ठा आहे, पैसा आहे, तर तो शक्यतोवर अशी त्याच्यामध्ये अशी वृत्ती असते की तो कोणाचा ऐकत नाही आणि तो स्वतःच ताणून जातो आणि प्रसंगी तो शस्त्राचा उपयोग सुद्धा करतो। तर त्यामुळे सर्वांनी याचा विचार करणं आवश्यक आहे की स्वतःच्या संरक्षणासाठी शस्त्र दिले गेले पाहिजेत का, आणि ते शस्त्र दिल्यावर ते जवळ बाळगून सगळं फिरलं पाहिजे का। आणि पर्टिक्युलरली आमदार आणि जे पण काही नेते असतील, लोकप्रतिनिधी असतील, त्यांना स्वसंरक्षणासाठी खरंच शस्त्राची गरज आहे का, त्यांना परवाना देताना तो कसा दिला जातो, आणि इतरही लोकांना जे परवाने दिले आहेत ते परवाने देताना विचार केला गेलेला आहे का की हा व्यक्ती कशा प्रवृत्तीचा आहे, हा क्रोधी आहे का, तापट आहे का, असं काही त्याची मानसिक दृष्ट्या त्याची तपासणी होते की नाही। या सगळ्या गोष्टींवर सरकारने, सुज्ञ लोकांनी, परवाना देताना माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी या सगळ्या बाबींचा विचार करणे अत्यावश्यक झालेलं आहे। अन्यथा अमेरिकेसारख्या, पूर्वी बिहार, उत्तर प्रदेशमध्ये होत्या तशा घटना आता महाराष्ट्रात होऊन राहिलेल्या आहे की कोणी येते, बंदूक काढते आणि गोळी मारते। आपण आता बघितलं पोलीस स्टेशनमध्ये गोळी झाडली गेली, आणि काही पुण्याला वगैरे हत्या झाल्या गुंडांच्या, तेही गोळीबारात झाला। आणि आता परवाची घटना की अभिषेक घोसाळकर आहे जे नेते मनसेचे, त्यांना त्या मॉरिस नरोनानी फेसबुक लाईव्ह करता करता गोळी मारली। तर ह्या बंदुका यांच्याजवळ ज्या आलेल्या आहेत, तर मी पुन्हा एकदा याची पुनरुक्ती करतो की या बंदुका स्वसंरक्षणासाठी जर घेतल्या असतील तर त्याचा परवाना त्यांच्याजवळ आहे का। बंदूक किंवा शस्त्र वापरण्याचा परवाना देताना त्याची मानसिक स्थिती सुद्धा चेक होते की नाही, या सगळ्या बाबींचा विचार करणे आवश्यक आहे। सुज्ञ जनतेने याबद्दल विचार करावा, आणि माननीय सरकार, जे मायबाप सरकार असते, त्या सरकारने सुद्धा याचा विचार करावा, गंभीरतेने विचार करावा। जिल्हाधिकाऱ्यांनी स्वसंरक्षणासाठी परवाना देताना खूप विचारपूर्वक आणि त्या व्यक्तीची मानसिक स्थिती पाहून तो परवाना द्यावा, अशीच विनंती या व्हिडिओद्वारे करण्यात येत आहे। धन्यवाद। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, तुम्हाला हा विषय आवडला असेल तर कमेंट करा, याच्यात काही अजून सूचना द्यायच्या असतील तर सूचना सुद्धा कमेंटमध्ये लिहा, आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।